नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि सध्या आपण माढा तालुक्यातील बारलोणी या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर शेतकरी जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं आणि निसर्गानं साथ दिली तर निश्चितपणानं शेतकऱ्याचं उत्पादन आणि उत्पन्न वाढण्यास मदत होत असते. आज आपण बारलोणी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. शेतकरी जो आहे तो खरं तर वेगवेगळी बियाणं किंवा वेगवेगळ्या प्रकारची शेतीमध्ये प्रयोग करत असतो आणि आज असाच एक नवीन प्रयोग या शेतीमध्ये खरबुजाच्या रूपाने केलेला आहे. कोणतं नेमकं उत्पादन वापरले, कोणती बियाणं वापरलेली आहेत, कोणत्या कंपनीची त्यांनी सहकार्य घेतलेलं आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. खऱ्याला तोडा गेल्याचं या ठिकाणी आल्यानंतर समजलंय, किती उत्पन्न मिळालंय त्या शेतकऱ्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर हा माल खरबूज जो आहे तो कुठे एक्सपोर्ट झालाय हे सुद्धा आपण त्या शेतकऱ्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार, काय नाव आपलं? बाळासाहेब अंबादास नवले. आपण किती वर्ष झालं शेती करताय? सध्या शेती करतो त्याला 15-20 वर्ष झालं, पण ही खरबूज करतो त्याला बी 15 वर्ष झालं. बरं, मग आता इतर काय पिकं तुम्ही शेतीमध्ये आतापर्यंत घेतलीत का? खरबूज घेतो, कांदा घेतो, टमाटा घेतो, परत ही घेतो, खरबूज घेतो. मग खरबुजाकडे तुम्ही कशा पद्धतीनं वळलात आणि या वर्षीच काय उत्पन्न अपेक्षित होतं, तसा तुम्हाला काय फायदा झालाय का? हो, लय फायदा झाला. चालू वर्षी जी अपेक्षित होतं ती उत्पन्न मिळलं मला. आता तुम्ही म्हणताय उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळालं, पण कोणत्या कंपनीचं हे वाण आहे, कोणतं आहे आणि कितपत फायदा झाला? हे कसं आहे, माझा पहिला फड एक गेलाय. बर तर पहिला फड 2.5 एकर होता. 2.5 एकरात 39 टन माल निघाला. बर 39 टन माल 30 रुपयाने गेला. बर मग त्याच्यात मला भरघोस उत्पन्न मिळलं. तर हे कुंदन कंपनीचं मी बी वापरतो. कुंदन कंपनीचं बी मी 10 वर्ष झालं वापरतो. इतर दुसऱ्या कंपन्याचं बी शेजारी बऱ्याचशा लोकांचं बघितलं तर ते काय मला म्हणजे त्याचं अवरेज वगैरे जरा कमीच वाटला आणि त्याच्यामुळे दुसरी बी 4 शेतकऱ्यांबरोबर झाली की ही बी चांगला आहे. आणि ह्याला आता चालू वर्ष मला 2.5 एकरात 40 टन माल 39 टन माल निघाला. म्हणजे पहिला तुम्ही 2.5 एकराचा प्लॉट, आता त्यात वाढ केली का काय नेमकं? परत मी आता ही दुसरा प्लॉट आहे. बर पहिला ही खालच्या बाजूला दिसतोय ती संपला. आता ही दुसरा बी 2.5 एकराचा आहे. तर आज रेट त्याच्यापेक्षा आज रेट वाढ झालेली आहे. पहिला जी 30 रुपयाने दिलं त्याच्यापेक्षा आता रेट 10 रुपयाने वाढलाय. 40 रुपयाचा रेट आहे आता. म्हणजे कुंदनचं वाण वापरलं तर निश्चितपणानं उत्पन्न मिळतं असं तुम्हाला खात्री आहे? हो, कुंदनचं निश्चितपणाने मला उत्पन्न मिळालेलं आहे. तर बारलोणीतल्या शेतकऱ्याची आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहे, पण खरं तर काय होतं, आता मार्केटमध्ये अनेक कंपन्या आहेत, सीड्स आहेत, बियाण्यात आलेले आहेत आणि नेमकं बऱ्याच वेळा असं होतं की शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. मात्र हा शेतकरी ठामपणे सांगतोय की कुंदनचं बियाणं वापरलं आणि खरबूजमध्ये मी यशस्वी झालो. खरगाशी 2 हात करत, लढ्या करत, बाजारपेठेशी सुद्धा 2 हात करत, कधी बालाचा चढ उतार होत असतो, भाव कमी जास्त मिळत असतो, तरी सुद्धा शेतकरी हा नेहमी झगडत राहत असतो आणि आपलं उत्पन्न आणि उत्पादनातून आपला प्रपंच भागवत असतो. कंपनीचे काही सहकारी आपल्या सोबत असणार आहेत. नेमकं काय सांगाल तुम्ही? आता माढा तालुक्यातल्या पूर्वीचा दुष्काळी भाग आणि आता बागायतीकडे वळतोय आणि अशामध्ये शेतकऱ्याच्या मदतीसाठी तुम्ही खरबुजाचं कुंदन हे वाण घेऊन आलाय, नेमकं किती फायदेशीर असू शकतं? नाही, कुंदन ही व्हरायटी शेतकऱ्यांसाठी फायदेशीरच आहे. पण जे आता खरबुजाला जे सध्या जास्त प्रॉब्लेम आहेत मर रोगाचे वगैरे, तर त्यावर आमची कंपनी काम करते बॅक्टेरियामध्ये. तर शेतकऱ्यांनी आपलं TB03 PF08 हे मर रोगासाठी वापरलंय. सेटिंग साठी फॉस्फॅटिक कॅल्शियम बॅक्टेरिया याचा एक स्प्रे घेतलाय आणि पीक आरोग्य ड्रीप मधून त्यांनी सोडलंय. म्हणजे त्यांचा जे आता शेवटपर्यंत जो प्लॉट हिरवा आहे तर त्याचं ते पण थोडं कारण आहे. म्हणजे जे आपले बुरशी वगैरे लागते मर रोगाची जास्त प्रॉब्लेम नाही सध्या, तो करपा वगैरे बॅक्टेरियल ब्लाइट वगैरे जो येतो तो जास्त प्रॉब्लेम, तर त्यांना त्याचे रिझल्ट सुंदर आलेत. आणि आपले PSB KMB त्यांनी वापरले ड्रीप मधून आपल्या खतांसोबत, तर त्यांना फुगवणीला किंवा जे काही मालाला साईज वगैरे आहे त्यासाठी त्यांनी ते वापरले. खास करून आता मार्केटमध्ये अनेक उत्पादनं आहेत, म्हणजे शेतकऱ्याला विविध प्रलोभनं देखील दाखवली जातात. तुम्ही इतकं ठामपणे कसं काय सांगू शकता की कुंदनचं, आता हे उदाहरण आहे, पण तालुक्यात असं इतर अनेक ठिकाणी कुंदनची ह्या व्हरायटीची लागवड शेतकऱ्यांनी केली काय आणि त्यांचं काय म्हणणं येतं नेमकं, आणि थोडक्यात या बियाण्याविषयी सांगा. नमस्कार. आपण आता ज्यांच्या प्लॉटवरती हे कार्यक्रम घेतलाय आणि त्याची माहिती आपण घेतोय, हे खरबुजातले यशस्वी शेतकरी गेले 10 वर्ष काम करतात, बाळासाहेब नवले. तर ह्यांचं जर आता काम बघितलं तर खरबूज मध्ये 10 वर्ष काम करणं खरंच सोपं नाहीये. जसं की द्राक्षातलं काम अवघड आहे आणि वातावरणातल्या बदलाला चॅलेंजला काम करून पुढे जाणं आहे, तेच खरबुजात करावं लागतं. आणि जर तुम्ही गेल्या 2 महिन्याचा जर आढावा घेतला मागचा,
तर वेदर मध्ये खूप बदल आहेत. पाऊस आहे खूप मोठ्या प्रमाणावरती, त्याच पद्धतीने आर्द्रताही खूप वाढते आणि त्याचबरोबर उष्णताही आहे. अशा सगळ्या अवस्था असतानाही व्हरायटी चांगली असेल आणि त्याच्याबरोबर शेतकऱ्याचं कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आणि त्याच्याबरोबर काही चांगले सॉइल हेल्थ च्या गरजेचे आहेत आजच्या काळाच्या जमिनीच्या काय म्हणता येईल आपल्याला, जमिनीच्या आरोग्यासाठीच्या पोत सांभाळण्यासाठी. तर ह्या सगळ्यासाठीची जी गरज असते त्या सगळ्याचा मिलाप होणं तेव्हा ते होतं. शेतकरी चांगला आहे, बियाणं चांगलं आहे, सॉइलच्या दृष्टिकोनातून सगळ्या ज्या गोष्टी मिळणार त्या मिळालेल्या आहेत, हे जेव्हा एकत्र होतं त्यावेळेला चांगला रिझल्ट दिसतो. आणि त्याचंच हे उदाहरण, व्हरायटी चांगली आहे पण ज्या शेतकऱ्यांकडे हापजा, तुम्ही जो आता माढा तालुका म्हणालात, पण माढा तालुका झालं, कुर्डवाडी तालुका झालं किंवा बार्शीच्या आसपासचा भाग झालं, टेंभुर्णीच्या आसपास, ह्या भागात खूप मोठ्या प्रमाणावर खरबुजाची लागवड होते. आणि खरबुजात लागवड होत असताना सगळ्याच कंपन्या इथे येतात आणि काम करतात. पण खरबुजासारख्या बाहेर इतरही कंपन्यांचे वाहनं बाहेर आहेत, पण हेच कुंदनच का, तर ही व्हरायटी एक उत्पादनाला खूप चांगली आहे. ह्या व्हरायटीचा जो वास आहे आणि चव आहे ही गोड आहे आणि हे मार्केट लाईक करतं. त्यामुळे इतर वाहनांच्या तुलनेमध्ये ह्या व्हरायटीला कमीत कमी 2 ते 4 रुपये एक्स्ट्राचे बाजार मिळतात आणि शेतकऱ्याचा नफा वाढतो. आणि ह्याच पद्धतीने ही जी कंपनी आहे, जी आमची कंपनी नो न्यू सीड त्यांनी लावलेला आहे, ही कंपनी बी लावल्यापासून ते फळ विकेपर्यंत शेतकऱ्याला मदत करते. मग कलिंगडात असेल, खरबुजात असेल, पपईत असेल आणि भाजीपाल्यात असेल, अशा पद्धतीचं या कंपनीचं काम आहे. आज आता जसं तुम्ही पाहिलं कुंदन, अशाच पद्धतीच्या बाजारांमध्ये आज बॉबी सारखी व्हरायटी खूप लिडिंग आहे, ज्यातून शेतकऱ्याला खूप मोठा फायदा होतोय. मृदुला सारखी व्हरायटी की जी आता नवीन पद्धतीने लोक लावू लागलेत आणि त्याच्यातून आउटपुट काढताय. तर ह्याच पद्धतीने आम्ही काम करतोय आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन करतोय. आणि मगाशी साहेबांनी जसं सांगितलं सॉइल हेल्थचा विषय, तर त्यांनी खूप सॉइल हेल्थचं इथं मार्गदर्शन खूप छान केलेलं आहे आणि त्यांच्या प्रॉडक्ट वापरून त्यांना त्याचे रिझल्टही मिळाले आहेत. प्लस त्यांची कॉस्टही कमी झालेली आहे आणि उत्पादनात वाढ झाली. ह्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे, तुम्ही जर प्लॉट पाहिला तर सगळा हिरवागार आहे आणि 60 दिवस बी लावून 60 दिवस झाल्यानंतर जर हिरवागार असेल तर त्या फळाची चव ही नॉर्मल खरबुजापेक्षा नक्कीच जास्त मिळणार आहे आणि स्वादही चांगला मिळणार आहे. अशाच पद्धतीचं जर कल्टिवेशन सगळीकडे झालं आणि सगळ्याचं जर म्हणतो ना आपण विन विन सिच्युएशन, सगळ्याची सायकल, शेतकरी, बियाणंवाले, मायक्रो म्हणजे सॉइल हेल्थवाले आहेत, चांगल्या कंपनीचे फर्टिलायझर आहे, ह्याचा मिलाप झाला तर त्यातून आपल्याला शेतकऱ्याला चांगला आउटपुट देता येईल आणि त्यासाठी आपण काम करूया. धन्यवाद. तर आता आपण ऐकलं की कंपनीचे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना नुसतं बियाणे देऊन आम्ही थांबत नाही, तर त्यांना आम्ही वारंवारती त्या प्लॉटवरती येऊन मार्गदर्शन करत असतो आणि सगळ्या परिस्थितीशी तोंड देण्याची तयारी त्यांच्याकडून करून घेत असतो. शेतकऱ्याचं कष्ट असतंच, पण आता या वाहनाला मार्केटमध्ये किती भाव मिळतो, किती फायदा जास्त होतो ते आपण जाणून घेणार आहोत. काही हैदराबादचे व्यापारी आपल्यासोबत, आंध्रा से कुछ व्यापारी आए हुए हैं यहाँ पे और उनसे हम बात करेंगे. महाराष्ट्र का ये मार्केट है जो अभी खेती में चल रहा है कुंदन, क्या ख्याल है आपका? आंध्रा में कितना डिमांड रहता है उसका और मार्केट आप रेट क्या चल रहा है उधर? तो अब तो हमें आंध्र से है, इधर का रेट क्या है 40 रुपए चल रहा, और आंध्र में बेच रहा है उधर 5 रुपए इधर से उधर से लगा देते हैं. कुंदन एक नंबर है माल, ये एक्सपोर्टिंग चलता, दूसरा माल नहीं चलता. 4-5 दिन अंदर रुक जाता है. इसका वेरायटी क्या है तो 1 नंबर माल है कुंदन का. जंगल में माल भी ज्यादा आता, हाँ इसका सेटिंग ज्यादा होता कुंदन का, साइज अच्छा होता, माल 1 नंबर होता, खाने में 1 नंबर होता, जूस का 1 नंबर होता कुंदन का. इसको हमें इधर 11 साल से इधर ही काम कर रहे हैं. महाराष्ट्र, आंध्र का छोड़ के महाराष्ट्र में काम कर रहे हैं. इधर का माल 1 नंबर होता आंध्र में. तो खाली आप जो अदर वैरायटीज रहती है खेती में, इसका आप ज्यादा डिमांड नहीं करते, लेकिन कुंदन का करते हैं. इसकी बहुत ज्यादा डिमांड करते हैं हमें. हम लेने का कुंदन माल, दूसरा माल नहीं लेते हमें. हमारा एक्सपोर्टिंग जाता 4 दिन जाता माल, 4 दिन इधर जाता, 4 दिन उधर जाता, 8-10 दिन माल रुकता कुंदन. उसका हिम्मत काम भी है, माल जाता, माल खराब नहीं होता. तर सगळ्यात महत्वाचं उत्पादन घेतल्यानंतर मार्केटिंग करत असताना किंवा एक्सपोर्टिंग करत असताना ट्रान्सपोर्टिंग मध्ये बराच कालावधी जातो आणि त्यामध्ये जर माल नाशवंत नाही झाला तर निश्चितपणानं व्यापाऱ्यांना सुद्धा फायदा होतो. त्यामुळे कुंदन अशा ट्रान्सपोर्टिंग मध्ये सुद्धा टिकून राहतो आठवड्याभर. त्यामुळे आंध्र सारखा प्रदेश असेल किंवा गुजरात असेल किंवा हैदराबाद सारखा प्रदेश असेल, तेथील लोक कुंदनची चव निश्चितपणानं घेत असतात. आपण परराज्यातील व्यापाऱ्यांशी
थोडीशी चर्चा आणि संवाद केलेला आहे. आता आपल्याच भागातील जे व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. काय किती वर्ष झालं या क्षेत्रामध्ये आहे? या क्षेत्रात 4-5 वर्ष झालं आहे. मग काय आपल्या भागातली परिस्थिती आता नेमकं तुम्ही आपल्या भागातली परिस्थिती बघायला गेलं तर अदर व्हरायटी जे आहेत तर आम्हाला ऍव्हरेज खूप कमी मिळतं आणि जेणेकरून आमच्या मालाची भरती होत नाही. तसं कुंदनचं सेटिंग खूप होते आणि शिवाय टेस्टला पण 1 नंबर माल आहे हा आणि ह्याची मागणी भरपूर आहे, त्याच्यामुळे आम्ही ही जास्त घेणं पसंत करतो. तर व्यापारी वर्गातून सुद्धा या वाहनाला अतिशय चांगली प्रतिसाद आहे आणि पसंती सुद्धा आहे. सध्या तरी आपण माढा तालुक्यातील बारलोणी या ठिकाणी खरबूज शेती प्लॉटला भेट दिलेली आहे. शेतकरी, व्यापारी आणि कंपनीशी संबंधित अधिकारी यांच्याशी आपण चर्चा करतोय, संवाद करतोय. काय सांगाल या पिकाबद्दल? कुंदन हे पीक सध्या खूप चांगलं आहे. या चांगल्या अशा खराब वातावरणात सुद्धा चांगलं पीक येतं. हे शेतकऱ्याला खूप फायदा होतो आणि व्यापारी सुद्धा कुंदनला पहिली पसंती देतात. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती करताना रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय पद्धतीचे खत वापरून कमी खर्चाचा विचार करून जास्त उत्पन्न काढण्यासाठी प्रयत्न करावा. ज्या पद्धतीने आज बाळासाहेब नवले यांनी 20 ते 22 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे, तो अनुभव त्यांनी हा पूर्णपणाला लावून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला ह्या भागामध्ये. अशा पावसात सुद्धा हा प्लॉट आज हार्वेस्टिंगच्या स्टेजला असताना सुद्धा हिरवागार प्लॉट आहे. जे सध्या शेतकऱ्यांची प्रश्न होता की पानं पिवळी पडतात, हार्वेस्टिंगच्या वेळेस वेल मारतो, वाळतो जाग्यावरती, लवकरच प्लॉट निघतो, कमी निघतो, माल खराब होतो, अशा पद्धतीचे जे काही प्रश्न होते ते ह्या प्लॉट बघितल्यानंतर त्यांच्या सगळ्या शंका आज दूर झाल्या आहेत असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, शेती करत असताना पाणी अतिशय महत्वाचा घटक आहे. पाण्याच्या बाबतीत काय या प्लॉटसाठी काय नियोजन केलं, थोडक्यात सांगा. अगदी पाणी म्हणजे आपल्याला विहिरीचं पाणी आहे आणि ही सीझनला पाणी पुरतं, त्या मापात आपण करतो. दुसऱ्या पिकाला जास्त पाणी लागतं, ह्याला कमी लागतं. ठीक आहे. तर आपण आता याविषयी अधिक माहिती घेतलेली आहे. अधिक माहिती घेण्यासाठी आपण माहितीसाठी आम्ही खाली संपर्क नंबर देतोय. त्या नंबरवरती आपण अधिक शंका कुशंका असतील तर निश्चितपणानं ते संपर्क क्रमांकावरती जाणून घ्याव्यात. कॅमेरा पर्सन सिद्धार्थ सह मी रमेश शिरसट, बारलोणी. दिला पाहिजे कोणीतरी, बरोबर. म्हणून मी उदाहरण दिलं, गव्हाची चपाती करणारा कोणीतरी पाहिजे घरामध्ये. तसं शेतामध्ये तुम्हाला खताचं अवेलेबल फॉर्म मध्ये करून देणारा, मुळांपर्यंत पोहोचवणारा कोणतरी स्वयंपाकी चांगला पाहिजे. त्यामुळे जीवाणूंची जोड लावायला शिका, चांगले जीवाणू वापरा, तुमच्या खिशाला